ठीक आहे. विद्यार्थी मित्र हो, काल आपण गणित भाग 2 मधील वर्तुळ या प्रकरणातील स्पर्शिकेचं प्रमेय अभ्यासलेलं आहे. नंतर त्याचा व्यत्यास अभ्यासलेला आहे. तर स्पर्शिकेचं प्रमेय काय आहे थोडंसं आपण आढावा घेऊ आणि त्याचा व्यत्यास काय याचा आढावा घेऊन आपण पुढे जाऊ. तर इथं आपल्याला म्हणता येईल की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका ही तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका ही तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आणि दुसरा आपण याचा व्यत्यास पाहिला होता. तर तो व्यत्यास काय आहे तर आपल्याला इथं सांगता येईल की वर्तुळाच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. हे सेमीसाठी आपल्याला दोन्ही प्रमेय आणि त्याचा कॉन्व्हर्स असं सांगता येईल. A tangent at any point of the circle is perpendicular to the radius at the point of contact, and converse, a line perpendicular to the radius at the point of the circle is tangent of the circle. तर हे घटक आपण काल अभ्यासलेत. आपण त्याच्या पुढे जाऊ. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आजचं प्रमेय आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय, टॅन्जंट सिगमेंट थेरम. आणि हे प्रमेय वार्षिक परीक्षेला विचारलं जातं 4 मार्कासाठी. तर काय प्रमेय आहे बघा. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. फॉर सेमी, a tangent segment drawn external point of the circle are congruent. Tangent segment drawn from an external point to a circle are congruent. मग इथं तुम्हाला हे प्रमेय कशा स्वरूपात दिलंय तर काय म्हटलंय बघा. प्रमेय दिलंय आणि पुढे म्हटलंय शेजारील आकृतीच्या आधारे पक्ष आणि साध्य ठरवा. त्रिज्या एपी आणि एक्यू काढून या प्रमेयाची खाली दिलेली सिद्धता रिकाम्या जागा भरून पूर्ण करा. म्हणजे या ठिकाणी त्यांनी अर्धवट स्वरूपात सिद्धता दिलेली आहे. वाक्यावरून पक्ष साध्य रचना असेल तर रचना लिहायची आहे आणि मग हे आपल्याला सिद्धता पूर्ण करायची आहे. फॉर सेमी, tangent segment drawn from an external point to a circle are congruent. Observe the adjoining figure. Write given and to prove. Draw radius AP and radius AQ and complete the following proof of the theorem. म्हणजे शेजारी जी आकृती दिली तिचं निरीक्षण करा आणि त्यावरून पक्ष लिहा, साध्य लिहा आणि सिद्धता लिहा. रचना असेल तर रचना लिहा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुमच्या पान क्रमांक 53 वर ही सिद्धता दिलेली आहे रिकाम्या स्वरूपात. तर आपण ती पूर्ण करू. ठीक आहे. तर ह्याचा आपण दिलेल्या प्रमेयाचं पक्ष आणि साध्य लिहू. तर इथं पक्षामध्ये माहिती लिहिताना आपल्याला ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात डी हा बिंदू आहे. डी बिंदू पासून वर्तुळाला डीपी आणि डी क्यू ह्या स्पर्शिका अनुक्रमे पी आणि क्यू बिंदू मध्ये काढलेले आहेत. साध्य काय तर रेख डीपी एकरूप रेख डी क्यू. आणि तर आपल्याला रचनाही करावं लागेल. तर रचना काय येईल, रेख एपी आणि रेख एक्यू काढा. आपण हे सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगू. गिवन इन फिगर, ए इज द सेंटर ऑफ द सर्कल, पॉइंट डी इज द एक्सटर्नल पॉइंट ऑफ द सर्कल, लाइन डीपी and line DQ are the tangent of the circle at the point P and Q respectively. Then to prove segment DP congruent segment DQ. Then construction, draw segment AP and segment AQ. तर हे इथं गिवन असणार आहे, टू प्रूव्ह असणार आणि कन्स्ट्रक्शन असणार आहे. परत एकदा मी रिपीट करतो आणि आपण एकत्र ते लिहू. बघा मराठीसाठी काय पक्ष सांगता येईल. ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात डी हा बिंदू असून डी बिंदूतून
रेषा डीपी आणि रेषा डी क्यू ह्या स्पर्शिका अनुक्रमे पी आणि क्यू बिंदूत काढलेल्या आहेत. साध्य असेल रेख डीपी एकरूप रेख डी क्यू. आणि मग रचना रेख एपी आणि रेख ए क्यू काढा. फॉर सेमी गिवन in figure A is the center of the circle, point D is external point of the circle, line DP and line DQ are the tangent of the circle at the point P and Q respectively. Then to prove segment DP congruent segment DQ. Then construction draw segment AP and draw segment AQ. तर मी इथं लिहितो. हा ठीक आहे. आता आपल्याला सिद्धतेतल्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर पहा सिद्धता मी हे सगळं पक्ष साध्य आणि रचना मग सांगितले. आता आपल्याला सिद्धता पाहायची आहे. पहा त्रिकोण पीएडी आणि त्रिकोण क्यूएडी यामध्ये त्रिकोण पीएडी आणि त्रिकोण क्यूएडी असे हे दोन त्रिकोण विचारात घ्यायचे. त्याच्यामध्ये बाजू पीए एकरूप बाजू पीए एकरूप बाजू. तर पीए आणि त्याला कारण दिलंय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग इथं जर बाजू पीए त्रिज्या होत असेल तर इथली कोणती होणार आहे, बाजू क्यूए होणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल, बाजू पीए एकरूप बाजू क्यूए एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. फॉर सेमी प्रूफ इन ट्रायंगल पीएडी अँड ट्रायंगल क्यूएडी सिगमेंट पीए congruent segment QA. Segment PA congruent segment QA radii of the same circle. This is the reason. बाजू एडी एकरूप बाजू एडी. तर ही सामायिक बाजू आहे. म्हणजे याचं कारण काय असणार आहे, सामायिक बाजू. म्हणजे सेमीसाठी आपण काय म्हणणार आहे, सिगमेंट एडी कॉन्ग्रुएंट सिगमेंट एडी कॉमन साइड आणि मग हे कोन एपीडी एकरूप कोन एक्यूडी बरोबर 90 अंश. स्पर्शिकेचे प्रमेय टँजंट थेरम. म्हणजे इथं तयार होणारा कोन आणि इथं तयार होणारा कोन 90 आहे. कारण आपण काल पाहिले स्पर्शिका आणि त्रिज्या यामधील कोन किती मापाचा असतो, 90. अँगल बिटवीन टँजंट अँड रेडियस इज 90 डिग्री. देअरफॉर अँगल एपीडी इज इक्वल टू अँगल एक्यूडी इज इक्वल टू 90 डिग्री. टँजंट थेरम स्पर्शिकेचे प्रमेय. आणि मग आता पहा या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला या बाजूला ही बाजू एकरूप मिळाली, नंतर ही बाजू स्वतःलाच एकरूप आहे आणि हा कोन याला काटकोन मिळाला. हा काटकोन आहे, हाही काटकोन आहे. म्हणजे पहिल्या काटकोन त्रिकोणातील कर्ण ही दुसऱ्या काटकोन त्रिकोणातील कर्णास एकरूप आलेले आहे आणि बाजू एपी ही बाजू एक्यूला एकरूप आलेली आहे. म्हणजे पहिल्या काटकोन त्रिकोणातील कर्ण आणि बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणातील कर्ण आणि संगत बाजू यांचे एकरूप आलेत. म्हणून हे दोन त्रिकोण कर्णभुजा प्रमेयानुसार एकरूप येतील. आणि मग इथं आपण म्हटलंय त्रिकोण पीएडी एकरूप त्रिकोण क्यूएडी कर्णभुजा प्रमेय. काय कारण लिहिलेला, कर्णभुजा प्रमेय. हायपोटेनियस साइड थेरम. हायपोटेनियस साइड थेरम ह्या रिकाम्या जागा आहेत, मी त्याला अंडरलाईन करतो. हायपोटेनियस साइड थेरम. आणि मग पुढे म्हटलंय बाजू डीपी एकरूप बाजू डीक्यू. बाजू डीपी एकरूप बाजू डीक्यू याला आपण काय कारण देणार आहे, एकदा त्रिकोण एकरूप असतील तर त्यावरून बाजू एकरूप येतात. तर त्याला आपण काय कारण देऊ शकतो, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. म्हणजे आपल्याला इथं म्हणता येईल एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू corresponding sides of
कांगोरन ट्रायंगल. तुम्ही शॉर्ट मध्ये पण लिहू शकता A3 आणि करस्पॉन्ड CSCT असं लिहू शकता. तर अशा पद्धतीने ही सिद्धता आहे, सोपी सिद्धता आहे, वार्षिक परीक्षेला विचारली जाऊ शकते. आपण त्याच्या पुढे जाऊ. हा ठीक आहे. तर तुम्ही आपण मग अभ्यासलेलं जे प्रमेय आहे ते लिहून काढा. नंतर रिमेंबर दिस आहे हे लक्षात ठेवा, ते लिहा. आणि पुस्तकामध्ये काय सोडवून दिलेली उदाहरण आहे ते अभ्यासा. त्याच्या पुढे जाऊ आपण. त्याच्या पुढचा भाग आहे सराव संच 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1. क्वेश्चन नंबर 1. In the adjoining figure, the radius of a circle with center C is 6 cm. Line AB is a tangent at A. Answer the following questions. सोबतच्या आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा AB चा वर्तुळाला बिंदू A मध्ये रेषा AB वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर तुम्हाला आकृती दिली त्यावरून काय प्रश्न विचारले पहा. तर इथं वर्तुळाची त्रिज्या मात्र 6 सेमी दिलेली आहे. पहिला प्रश्न विचारलाय कोन CAB चे माप किती अंश आहे व का. तर आपल्याला कोन CAB चे माप काढण्यासाठी इथं हा रेषाखंड जोडावा लागेल. तुम्हाला एक CA काढावं लागेल आणि याची लांबी 6 दिलेली आहे तुम्हाला. तर मी ते जोडलेलं आहे. आणि मग पहा काय म्हटलंय, कोन CAB चे माप किती अंश आहे, कोन CAB चे माप किती अंश आहे आणि का. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB अँड व्हाय. तर या कोणाचं माप विचारा तुम्हाला CAB चं. तर तुम्हाला ते सांगता येईल. पहा ही आहे स्पर्शिका आणि ही आहे त्रिज्या. आणि स्पर्शिका त्रिज्या मधला कोन किती असतो 90 मापाचा. काल आपण थेरम मध्ये पाहिलंय प्रमेयामध्ये. तर या कोणाचं माप किती असणार आहे 90. म्हणजे आपण या ठिकाणी लिहिणार आहे कोन CAB चे माप किती. तर याचं उत्तर किती असणार आहे. आन्सर अँगल CAB म्हणजे आपण इथं उत्तर म्हणू. अर्थात तुम्ही त्याच्या पुढे लिहायचं आहे प्रश्नाच्या खाली उत्तर कोन CAB बरोबर 90 अंश. का तर स्पर्शिकेचे प्रमेय हे कारण असेल. स्पर्शिकेचे प्रमेय, स्पर्शिकेचे प्रमेय. आता व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB अँड व्हाय. अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. व्हॉट इज द रिझन टँजंट थेरम. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आपण दुसऱ्या प्रश्नापासूनचे उत्तर आहेत ते आता थोड्या वेळाने लगेच घेऊ. पुढे जाऊ. हा दुसरा प्रश्न काय विचारला, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे आणि का. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB क्वेश्चन मार्क अँड व्हाय. तर तुम्हाला या ठिकाणी C बिंदूचं रेषा AB पासूनचं अंतर विचारले. तर ते तुम्हाला दिलेलं आहे त्रिज्या आहे आणि ते किती अंतर आहे 6. आणि मग का हे 6 अंतर असं का म्हणायचंय. तर हे जे C बिंदू पासूनचं अंतर आहे, C बिंदू पासून रेषा AB पर्यंतचं अंतर आहे हे लंब अंतर आहे. आणि लंब अंतर नेहमी एखाद्या रेषेपासून एखाद्या बिंदूचं अंतर हे नेहमी लंब अंतर विचारात घेतलं जातं. हिअर phi segment CA is 6 and what is the distance between from C to line AB. Answer is 6 cm. But why we always count the measure any point from the perpendicular line. आणि म्हणून हे अंतर 6 आहे कारण या रेषा AB ला हा रेषाखंड CA लंब आहे आणि लंब अंतर नेहमी विचारात घेतलं जातं. आणि म्हणून आपण या ठिकाणी देणार व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अ पॉइंट C फ्रॉम लाईन AB. तर याचं उत्तर असणार आहे दुसऱ्याचं डिस्टन्स AC इज इक्वल टू 6 cm. डिस्टन्स AC बरोबर 6 सेमी.
तर याचं कारण काय असणार आहे? बिंदू सी चे रेषा ए बी पासूनचे लंबांतर आहे, पासूनचे लंबांतर आहे. इथं याच्यासाठी पण तेच रिझन येणार आहे. व्हॉट इज द रिझन? पॉइंट सी असं न लिहिता आपल्याला असं लिहिता येईल, distance between AC is equal to 6 cm because this distance is perpendicular distance from point C to line AB. परपेंडिक्युलर, साइन ऑफ परपेंडिक्युलर. तर हे त्याचं कारण आहे. नंतर तिसरा प्रश्न काय? डिस्टन्स ए बी इक्वल 6 cm, फाइंड डिस्टन्स बीसी. मग जर का ए बी 6 सेमी असेल तर बीसी किती? तर ए बी या ठिकाणी तुम्हाला 6 दिलेला आहे. नंतर आपल्याला बीसी विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी हा बीसी जोडावा लागेल. ठीक आहे. तुम्हाला काय दिलंय पहा, डिस्टन्स ए बी म्हणजे ए पासून बी पर्यंत अंतर 6 आहे आणि एसी तर आपल्याला तो दिलेलाच आहे, त्रिज्या 6. आणि त्यावरून काय विचारले? तर बी चे अंतर विचारले. मग तुम्ही जर या ठिकाणी काटकोन त्रिकोण सीएबी चा पायथागोरस घेतला तर तुम्हाला ते मिळेल. आपण मिळवू. तिसऱ्यासाठी उत्तर, काटकोन त्रिकोण सीएबी मध्ये कोन ए बरोबर 90 अंश, in triangle CAB angle A is equal to 90 degree, therefore BC square is equal to AC square plus AB square by Pythagoras theorem. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आणि मग किमती ठेवा. बीसी वर्ग आहे असाच, एसी किती आहे 6, 6 चा वर्ग, ए बी किती आहे 6, 6 चा वर्ग, आणि मग 6 चा वर्ग 36, ह्याचा 6 चा वर्ग 36, आणि मग बीसी वर्ग बरोबर तुम्हाला बेरीज मिळेल 72, आणि आपण वर्गमुळे काढू. टेकिंग स्क्वेअर रूट्स, वर्गमुळे काढून बीसी बरोबर अंडर स्क्वेअर रूट 72. पण त्याचे अवयव पाडले तर आपल्याला ते मिळून जाईल. मग अवयव काय होतील? तर बीसी बरोबर 36 गुणिले 2, 36 दुनी 72, आणि म्हणून बीसी तुम्हाला किती मिळणार आहे 6 अंडर स्क्वेअर रूट 2 cm. तर अशा पद्धतीने तुम्हाला बीसी मिळवतील. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एबीसी अँड व्हाय. तर कोन एबीसी चे माप किती अंश आहे आणि का? तर एबीसी या कोणाचं माप आपल्याला विचारले, तर ते मिळवू आपण. पहा सोपं आहे. तर कोन एबीसी या ठिकाणी जर तुम्ही या काटकोन त्रिकोण सीएबी चं निरीक्षण केलं तर तुम्हाला एसी आणि इथला एबी सारखा आलाय, आणि हा कोण काटकोन आहे म्हणजे हा समद्विभुज काटकोन त्रिकोण मिळतो, म्हणजे आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल.
मग एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात, म्हणजे हा 45 असेल तर हा पण किती असणार आहे 45, आणि म्हणून कोण सी तुम्हाला जे विचारलेलं आहे कुठल्या कोणाचं माप विचारलंय एबीसी, तर एबीसीचं माप किती मिळणार आहे 45, तर आपण ते मिळवू शकतो. इथं म्हणता येईल बघा 4थ्यासाठी उत्तर त्रिकोण एसीबी मध्ये रेख एसी एकरूप रेख AB इन ट्रायंगल ACB segment AC congruent segment AB and angle CAB is equal to 90 degree आणि कोन CAB बरोबर 90 अंश, आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्रिकोण CAB हा समद्विभुज काटकोन त्रिकोण होतो, किंवा त्रिकोण CAB मध्ये angle A is equal to 90 degree, angle B congruent angle C, angle opposite of congruent sides एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरील कोण. आणि मग पहा त्रिकोण सी मध्ये कोण 90 आहे आणि उरलेले कोण बी आणि सी एकरूप आहेत, म्हणजे प्रत्येक कोणाचं माप किती मिळणार आहे 45, आणि म्हणून आपल्याला इथं म्हणता येईल अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. तर इथं कोण बी आणि सी एकरूप आलेत, म्हणून आपण या ठिकाणी म्हणणार आहे की बी कोण किती मापाचा असणार आहे 45 आणि सी कोण सुद्धा किती मापाचा असणार आहे 45. तर हे ह्याचं रिझन होऊ शकतं, याला आपण फार तर कारण देऊ अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल सी. तर अशा पद्धतीनं हे सोडवायचं आहे. ठीक आहे, त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवता आला तर बघा सोडवा.